हॅलो राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या या मवेशी गावातनं तर पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे झुरे नद्या वगैरे निघायला लागलेले आहेत. डोंगरांनासुद्धा आता थोडे थोडे धबधबे दिसायला लागलेत आणि पाऊस काल 2 दिवसापासून तर एकदम जोरदार पाऊस आहे गावाला पण. आणि रोपं वगैरे टाकून झाली आहेत, सगळी शेतीची कामं जी आहेत ती सुरुवात झालेली आहे. आणि आता सीझन आला आहे खेकडींचा, माशांचा. तर खेकडी तर एकदा खाऊन झालेल्या आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीच्या. तर आज आहे चढणीच्या माशांचा बेत. तर माझे एक चुलत सासरे आहेत, तर त्यांनी काल मासे पकडून आणलेले आहेत. काल गेलेत, सकाळी गेलेत माहिती नाही, पण त्यांनी मासे आणलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे बनाकडे मासे आणायला. तर त्यांच्याकडे जाऊन मासे घेऊन येणार आहे आणि मग मासे बनवून खायचा प्लॅन आहे. तर मस्त असं हिरवळ झालेली आहे सगळीकडे आणि छान असं वातावरण झालं आहे. इकडे लांब अजून दिसत नाही एवढं, पण इकडे असं झुरा निघालेला आहे. तर आता आम्ही रेनकोट वगैरे घालून निघालोय आणि हळूहळू चाललोय, कारण की पक्के रस्ते नाही आहेत इकडे आमच्या घराकडे यायला. तर हळूहळू चाललोय. आता स्लिपी रस्ते झालेले आहेत. हे वावर आमचं तयार करायचं राहिलंय. इथे आम्हाला सोयाबीन लावायची होती. आता पाऊस जर उघडला तर बघूया. हे असा रस्ता आहे पूर्ण चिखलाचा. तर आता मेन रोडला आलोय आम्ही आणि चाललोय आता मेन रोडवरनं. छान वातावरण झालेलं आहे पावसामुळे. रोपं उतरून आली आहेत बऱ्याच जणांची. मागे गेलं मवेशी गावचं शासकीय रुग्णालय आणि मी पहिल्यांदा बनाकडे चालली आहे. तिकडे आपले वावरं सुद्धा आहेत, तिकडे आपण भाताचं रोप टाकलंय. तर तिकडे सुद्धा चक्कर मारून येऊया की रोपं उतरली आहेत का आणि मासे सुद्धा घेऊन यायचे आहेत. तर आता निघालोय आम्ही आणि आता जोरदार पाऊस सुरू आहे. आम्ही वैतागवाडीकडे आलेलो आहे. इकडे आपलं एक वावर आहे मोठं. तिकडे सुद्धा आपण भाताची रोपं टाकली आहे. जोरदार पाऊस सुरू झालाय. इथे खाली आहे या घराच्या मागच्या बाजूचं जे मोठं वावर दिसतंय ना, हे वावर आहे मोठंवालं. आणि इथे रोप टाकलेले, अजून काही रोप व्यवस्थित उतरला नाहीये. सो हे इकडनं सुरू होत आहे ते तिकडे पुढे पर्यंत आहे.
चालला इकडून हा रस्ता जातो बनाकडे. इथे जिल्हा परिषद शाळा आहे. मस्त अशी इथे भाताची रोपं आलेली आहेत. आता आम्ही पोचतच आलेलो आहे की नाही मामांच्या घरी. इथे चारा पिकवलाय गुरांसाठी. हे इथे वरती घर आहे त्यांचं. तर आता इकडे आम्ही मासे घेऊन आलो आहे घरी आणि मामा ते लगेच साफ करून घेत आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे आणि मग आत्याने मसाला वगैरे बनवून ठेवला आहे. तर मग लगेचच त्याचं कालवण करायचं आहे. इकडे आत्याने कढई तापायला ठेवली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे ते तेल टाकून घेते आहे. तेलामध्ये आता वाटण टाकून घेतलेलं आहे. तर या वाटणामध्ये आहे ना कांदा, खोबरं, त्याच्यानंतर धने, आलं, लसूण, खडे मसाले, कोथिंबीर असं सगळं जे आहे तर ते टाकून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये जे ते थोडं लाल तिखट टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळा जो मसाला आहे हा छान असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मसाला परतवून झाला की त्याच्यामध्ये जे ते पाणी टाकून घेणार आहे आपण रस्सा वाढवण्यासाठी. तर इथे पाणी टाकून घेतलं आहे आणि याला एक छानशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मासे टाकायचे. कालवणाला उकळी आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मासे सोडून घ्यायचे. तर आत्याने इकडे आता कालवणाला उकळी आल्यावरती ह्याच्यामध्ये मासे सोडून घेतले आणि हे अगदी फक्त 5 मिनटंच हे शिजवायचे आहेत. लगेच शिजतात हे. तर 5 मिनटं फक्त आता एक उकळी येऊ द्यायची आहे. मग त्यानंतर लगेच ते शिजतील. आणि इकडे आता आपले मासे शिजवून तयार आहे कालवण. तर इकडे कालवण होतंच होतं तर मी पण इकडे लगेच पोळ्या करून घेतल्या आणि लगेच मग आम्ही जेवायला घेतलं. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.